सदा काही खास शब्द तुझ्यासाठी. उदंड आयुष्याच्या अनंत कोटी शुभेच्छा. वाढदिवस एका मनाच्या श्रीमंतीचा. वाढदिवस एका सामान्यातल्या असामान्य व्यक्तिमत्वाचा. वाढदिवस एका चारित्र्यवान आणि निष्कलंक नेत्याचा. वाढदिवस वाढदिवस अविष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या सगळ्यांचे सहकार्य यापुढेही असे साहेबांना आणि त्यांच्या परिवाराला मिळत राहू अशाच शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करते. मी म्हटलं आता राजकीय कार्यक्रम करू नका. शेवटी आता आहे की सर्व व्यासपीठावर असले की राजकारणाशिवाय दुसरं होत नाही. पण अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत काही राजकारण नको. कारण आता 14 वर्षाचा वनवास झाला. जो तो नेता म्हणायचा की पुढच्या वेळी तूच नेता बोलवला की तो म्हणायचा पुढच्या वेळी तूच. असा विषय अगदी 2008 पासून होत गेला. त्यामुळे शेवटी अशा पद्धतीचा कार्यक्रम तुम्ही सर्वांनी निवडा. तुम्ही त्यांना सांगितलं की वेगळा कार्यक्रम निवडा. तसं हक्काची सून आहेत ना, ती काही कुठे बोलवलं तर ती लगेच हजर राहील. मग ती काहीतरी कार्यक्रम सुचवेल. त्याला तालुका माहितीये, तालुक्याची भाषा माहितीये, तालुक्यामध्ये तो येऊ शकतो, पुढच्या काळात आपल्या सर्वांच्या सोबत राहू शकतो. की ज्यानं मुंबईमध्ये अशा विविध क्षेत्रामध्ये काम केलेलं आणि मग या दोघांच्या निमित्तानं सर्व व्यासपीठावर कसे एकत्र आहेत, काय आहे. एक जो किस्सा आहे, मी आता तिथे शेखर निकम आज आहेत. मी अजूनपर्यंत अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एकत्र नव्हतो की जो गोविंदरावांचा वाढदिवसानिमित्त होणारा सत्कार मोठ्या संख्येने तळागाळातल्या भगिनींपासून ज्येष्ठ मंडळी इथं उपस्थित राहणं आणि ते अतिशय महत्वाचं. आमदारकी येईल जाईल काय पुढच्या गोष्टी होत राहतात. कारण विनयजी हे काम करत असताना एखादं उद्दिष्ट ठेवून काम करत नाही. प्रामाणिकपणे जनतेच्या साठी सर्वसामान्य माणसासाठी काम करत राहील आणि मग अनंत अडचणी किती आल्या तरी त्याला तोंड देत पुढं पुढं जात जायचा त्यांचा स्वभाव आणि त्या स्वभावानुसारच ते आजपर्यंत काम करत. आमच्या शरद भाऊ शिगवण पण आहेत. त्यांनी सांगितलं की त्यांनी जोरात बोललं पाहिजे, रेटून बोललं पाहिजे, खोटं असलं तरी रेटून बोललं पाहिजे. पण विनायकजींचा तो स्वभाव, कारण शेवटी सहनशीलता हा देखील एक मोठा गुण असतो. काही झालं म्हणजे रेटून खोटं बोललं म्हणजे सगळं खरं वाटलं लोकांना तरी तसंच बोललं पाहिजे असं नाही. त्यांचा स्वभावाचा तो भाग आहे आणि मला वाटतं प्रत्येकाचा स्वभाव घडत असतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.